नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून तयारीला वेग देण्यात येत असून पुढील काही दिवसात निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू करण्यात आल्या असून महापालिकेची निवडणूक ही महायुती म्हणून एकत्रित लढली जाणार आहे. तसेच भाजपाकडून महापालिकेतील 55 जागांवर उमेदवार देण्यात येतील अशी माहिती जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी दिली आहे. आत्तापर्यंत माझ्या हिशोबाने साधारणतः 100च्या आसपास आत्तापर्यंत इच्छुक उमेदवार झाले असतील. पण टोटल जी आमच्याकडे इच्छुकांची जी संख्या आहे ती 550ची. तर 550पैकी 500 लोक इथं फॉर्म जमा करून गेले आणि माझा असा अंदाज आहे की साधारणतः 450 ते 500 लोक उमेदवारी इथं आमच्या इथं येऊन जातील उमेदवारीसाठी मुलाखतीसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की भारतीय जनता पार्टीकडं इच्छुकांची संख्या ही अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीने जे काही कामं केलेले आहे ते अतिशय चांगल्या प्रमाणात केलेले आहे. जनतेतून मागणी एकच होती की भारतीय जनता पार्टीचं तिकीट घ्या म्हणजे आम्ही तुम्हाला मतं देऊ. आणि भारतीय जनता पार्टीचं काम हे जनतेला अतिशय चांगल्या प्रमाणात आवडलेलं आहे आणि म्हणून इच्छुकांची संख्या भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय जनता पार्टीचाच महापौर धुळे शहरात निश्चित बसेल अशी मला खात्री आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.